हा बघा आमच्या बरोबर कोण आलंय, कुठे गेली? हे कोकमाचं आगळ पण घरी बनवलेलंच आहे. मित्रांनो, थोडासा अंधार पडायला लागलाय आणि आम्ही आलोय आता आळूची पानं काढायला इथे जंगलात. मी आणि आमची मामी, अच्छा आम्ही दोघं आलो. ही बघा, ही अशी घुसते जंगलात. तर त्याची रेसिपी पण दाखवणार आहे, कसं बनवायचं आहे, काय कसे साफ करायचे वगैरे ते. तर एक थोड्या वेळाने तुम्हाला ते पण दाखवतो. अळूवडी पण ह्याचीच बनवतात की ही वेगळे? खाली बघा. आमचा सुशील एक मोगली आणि आमची मामी पण तशीच. कुठे कुठे घुसते जंगलात. बस झाले, चल जास्त नको जाऊ आत. थोडासा होईल. हा थोडासा होईल. हा काय पकडे दे. आणि हा बघा आमच्या बरोबर कोण आलं, आमचा पाठी राखा. काय झालं? थांब इथे. कुठे गेली? त्याला मस्ती करायची. झाली? चल बस झाली एवढी. बघू किती होईल याच्यामध्ये. एवढी बस ना. हा बस. आज आहे आळूचं फतफत. आता माझं झालं असतं फतफत. आज आळूचं फतफत खायचंय, तर शेंगदाणे वगैरे टाकून. आता हे साफ करायला घेतलेत आपण. अशी देठ तोडून त्याची सालं काढून घ्यायची, नाही तर खाज येते ना ह्याच्यानी सालानी. मामा टायटल काय ह्याचं? ह्याचं टायटल काय? मामीच्या हात. काय टायटल काय लिहायचं? फतफत आहे मामीच्या हातचं. मामीच्या हातचे आळूचं फतफत. शेंगदाणे टाकलेलं.
बघा, हे आळू व्यवस्थित साफ करून घ्यावे लागतात. मामीच्या हातचा शेणकोला आळूच्या पानाचा शेणकोला उद्याला टाकून मामीने केलेला शेणकोला पहिल्या भाषेत फतफत. मग गाडी आतमध्ये ठेवायची होती. इथे नाही, तिकडे पुढे तिकडे आम्ही त्या दिवशी गेलो होतो ना, तिकडे पकडा. हा एवढं लांब हा, लांब कुठे आहे ते, 5 मिनिटावर तर आहे. काय पण करत होतो तुझी. तू भांडवल करतो बाबा. थोडंसं बाजूला होतो तरी. आहे तिथे. काय करतो खाय. ते पानाचे पण काढतात ना मागचे. नाही ते ना अळूची वडी करतो ना हा त्याच्यासाठी. नाही नाही, ते पानाचे ते त्या ते दिसत ना, त्या ते शिरा हा हा, नाही नाही त्या नाही काढायची गरज. नाही. ते अळू वडी करतो ना आपण हा तेव्हा ते असे दोंडायला मिळत नाही, तेव्हा मग ते असे शिरा ते सगळे असे कापून टाकतात हा, पूर्ण अशा आहे. अच्छा. हा मग ती असे प्लेन पानं होतात अच्छा. त्याच्यासाठी कापतात. भाज ना, किरणला पण दे, तू पण खा काय ते शेंगदाणे. इथं होती. आता ही पानं अशी एकत्र करून घ्यायची सगळी एकावर एक ठेवून, आणि ते असे त्याचा रोल बनवायचा आणि ते मधून कापायचं आणि मग ते बारीक चिरून घ्यायचं आहे ना. असं एकात एक फोल्ड करायचं. तो रोल थोडासा मोठा झाला पाहिजे, फ्रँकीसारखा वगैरे, आणि तो कापायचा. काय केलं, सुकं खोबरं घेतलं किसून. सुकं खोबरं, लसूण, सुकं खोबरं, लसूण आता भाजून घ्यायचे सगळं. थांब दाखवते. सुकं खोबरं घ्यायचंय, थोडं लसूण, कांदा, मांजर आहे. आमच्याकडे लाईट गेली आता, तर हा जुगाड केला एक. थोडस आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे, सुकं खोबरं किसून घेतलंय, कांदा घ्यायचा कांदा. हे सगळं भाजून घ्यायचं.
हो मग मामीने गेलेलं आता ही ते वाटप केलं, आता कढई चिरलं ठेवली असेल. आहे. त्याच्यात सुकं खोबरं भाजून घ्यायचंय. लाईट आलेली आहे. लाईट जर आली नसती तर करपलं असतं खोबरं. करपलं असतं खोबरं. आणि झटपटीनं शेणकुळा झाला असता. आणि खोबरं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. जास्त करपू नाही द्यायचं आहे ते. मध्ये मध्ये त्याला जरा परतवत राहायचं ते. शेंगदाणे थोडेसे म्हणजे ते थोडेसे ज्या तेलात भाजून घेते की नॉर्मल फक्त ना आता हे आधी शेंगदाणे त्या तेलात घालायचे नंतर सगळं एकत्र. कांदा लसूण आलं ते सगळं आत्ता थोडं तेल टाकायचं आहे कढईमध्ये. मगाशी तेल नव्हतं टाकलेलं ते असंच भाजून घ्यायचं. आता तेल टाकून भाजायचं. कांदा कढीपत्ता लसूण लसूण आणि आलं. कांदा कढीपत्ता लसूण आणि आलं आता करताना तेल मात्र जास्त टाकायचं. तेल टाकलंय. त्याच्यात लसूण टाकलंय. हे काय मोहरी टाकली त्याच्यात थोडी. आता फोडणीसाठी थोडा कढीपत्ता. मामीने केलेलं स्पेशल टाक आलूचा फतफता. जिरं थोडस हिंग ना. थोडस हिंग टाकलं. 1 चमचा. असं टाकायचं हे ह्याच्यामध्ये अळू. अळू टाकलं. त्याच्यावर त्याला 5 मिनिटं शिजायला द्यायचं. झाकण ठेवलंय आणि त्याला 5 मिनिटं आता शिजवायचंय. आता किती वेळ ठेवायचं आहे? तर अजून त्याला 5 मिनिटं ठेवायचं. अजून 5 मिनिट. धन्याची पावडर, ही धना पावडर, आणखी हळद, मालवणी मसाला आणि आपला हळद. एवढं हे घरी केलेलं ना तिन्ही पण? हे घरी केलेले आहेत मसाले. शिजवून घेतलं. ह्या स्टेजला याच्यात टाकायचं आगळ, म्हणजे तो हे कोकमाचं आगळ पण घरी बनवलेलंच आहे. 1 चमचा कोकमाचं आगळ टाकलंय. परत एकदा व्यवस्थित त्याला टाकतोय. धना पावडर, हळद आणि मसाला, आपला मालवणी मसाला. हळद आणि मालवणी मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
बस काय नाही, टाकू सगळं. सुकं खोबरं, कांदा, लसूण, आलं, जिरं आणि जिरं त्याचं वाटण. मगाशी जे आपण भाजून घेतलं कढईमध्ये त्याचं वाटण टाकलं. गरम पाणी टाकायचं. आणि याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. थंड पाणी टाकून त्याची चव निघून जाते. आणि हां, भांडं धुवून घेतलं ना ते. चवीनुसार बस. आणि आळूचं फतफत तयार झालेलं आहे. छान मस्त सुगंध येतोय. आणि मित्रांनो, एपिसोड कसा वाटला हे नक्की कळवा. आळूचं फतफत तुम्हालाही आवडतं की नाही हेही कळवा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत मी आळूचं फतफत टेस्ट करतो. आता मी आळूचं फतफत. नाही ते करतो नंतर उचलणार, राहू दे. हा भात बघ सुशीलाने मला आहे फिरायला गेला होता. उचलणार आहे तू हे? लाजवाब. तिच्या हाडा पडल्यात बघ. तू करू. झालं? मस्त झालं, मस्त. नडाळेश्वर महादेव मंदिर. नमस्कार. आता 5वं मंदिर आहे श्री भवानी माता मंदिर.